या मॅचचा मॅन ऑफ द मॅच एका षटकामध्ये एका ओव्हर मध्ये 5 धावा देत महत्वाचे 3 गडी बाद करणारे निलेश ठरलेत या सामन्याचे सामनावीर मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळत हे पारितोषिक वितरण करण्यासाठी बालू गुरव यांना मी विनंती करत आहोत की आपल्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण द्यावा. निलेश ठरलेले सामन्याचे सामनावीर, ज्याप्रमाणे उल्लेखनीय गोलंदाजी 3 महत्वपूर्ण विकेट एकाच ओव्हर मध्ये घेतलेले आहेत. निलेश यांना आपण सन्मानित करत आहोत ॲज अन मॅन ऑफ द मॅच. चला बॅट्समन जाऊ द्यात लगेच मैदानाच्या आतमध्ये. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक आपण वितरण करत आहोत बालू गुरव यांच्या शुभ हस्ते. आयोजकांच्या वतीनं आकर्षक ट्रॉफी, जेडी फॅशन वर्ल्ड यांच्या वतीनं आकर्षक टी शर्ट आणि आयोजकांच्या वतीनं कोल्ड ड्रिंक देऊन आपण निलेश यांना सन्मानित करत आहोत ॲज अ मॅन ऑफ द मॅच. दॅट्स ऑल फ्रॉम दी पोस्ट मॅच प्रेझेंटेशन. निलेश होते सामन्याचे सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. या मॅच किंवा या पुढच्या जेवढ्या मॅचेस होतील त्यामध्ये कुठल्या प्रकारचा ड्रिंक्स ब्रेक दिला जाणार नाही, याची आपण नोंद घ्या. ताबडतोब मॅचला सुरुवात करत अशी मॅचला होती सुरुवात. या करूयात कमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. कुठल्याही प्रकारचे साईज चेंज करायचे असेल तर तुम्ही आवर्जून जेडी फॅशन वर्ल्डला नक्की आवर्जून भेट द्या. जशी परिवर्तन होईल मॅचला, जशी सुरुवात होईल, या आपण योगेश ढोळे सर यांना इन्व्हाइट करूयात पुढील सामन्याच्या कमेंट्रीसाठी येणाऱ्या पहिल्या सत्रामध्ये. त्याचबरोबर आपल्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या साईडलाच आपण पाहतात भगवानजी जामगरे साहेबांचं नुकताच आगमन आपल्या या स्पर्धेच्या ठिकाणी होतं. त्यांना मी विनंती करत आहोत की आपण यावं व्यासपीठावरती. आयोजकांच्या वतीनं आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. बडवल B+ हा संघ कुठेही सामना खेळू द्यात, मग तो तालुक्यामध्ये खेळू द्यात किंवा मग तालुक्याच्या बाहेर खेळू द्यात, काकांची आवर्जून हजेरी त्या ठिकाणी असते. लाऊड अपील, फिंगर goes up by the umpire. Leg before the stump सापडला, फलंदाज बाद. Andy. पहिलाच विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना अक्षय कोकाटे बॅट टू द पवेलियन. रामजित यादवनं पहिली सफलता मिळवून दिली आपल्या संघाला. कमालीची गोलंदाजी रामजित यादव. नेक्स्ट फलंदाज भावेश मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. ओहो, फटका चांगला आहे. पंच काय 2 रन. यस, 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्याने 2 धावा फलकावरती. तीन चेंडू आणि 3 धावा फलकावरती.
कमालीची गोलंदाजी सध्याच्या घडीला मध्ये आतमध्ये चालू आहे रामजित यादव. तीन चेंडू आणि 3 धावा फलकावरती. ओहो चांगला फटका होता. बॉल होता रडार मध्ये, त्याला पाठवलाय समोरच्या प्लॉट मध्ये. रोशनच्या बॅट मधून आलेला हा षटकार प्लस नो. तास आपण पाहतात आपल्या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचे लाडके श्रीमान आयोजक प्रथमेश दादा मोरे यांचं नुकताच आपल्या मुख्य व्यासपीठावरती आगमन झालेलं. सर्वांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत आहे. प्लीज थोडासा आवाज वाढवायचा त्याचा. निलेश आवाज द्या. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. गॅप मध्ये बॉल चाललाय. रन्स मिळतील 4. चौकार. खेळ समाप्त झाला. 14 धावा फलकावरती. ओहो पुन्हा एकदा चांगला चेंडू. बॉल चालला सीमा पार. रोशनच्या बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 20 धावा फलकावरती लागले गेले. आता मात्र निर्धाव. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 20 धावा फलकावरती लागले गेले. थोडंसं महागडं षटक टाकत असताना रामजित यादव. 20 धावा फलकावरती. डीजे मास्टर होऊ दे संगीत. आपल्याला पाहायला भेटते. चला थोडस स्पीडअप करायचंय. खरं तर खूप उशीर झालेला आहे. नेक्स्ट गोलंदाज मुस्तकीम खान. 30, 29, कमालीची कॅच आहे 28, मुस्तकीम. 27, 26, पहिला 25, दुसरा धक्का बसतोय. 24, 23, ठोक DJ. 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10. मुस्तकीम आला आणि मुस्तकीमने पहिल्या चेंडूवरती सफलता घेतली. त्याला माहिती आहे का रामजीच्या विरोधामध्ये आक्रमण चढवलेला रोशन 1 चेंडू आणि 20 धावा फलकावरती. दुसरा धक्का बसतोय. थोडासा स्पीडअप करायचंय रोशन. थोडासा स्पीडअप. अजिबात विलंब नको. अजून मॅच बाकी आहे. टीम मीटिंग नकोय आणि ड्रिंक नसणार आहे.
आदित्य आला आणि सिंगल. त्याला माहिती आहे रोशन देखील चांगला खेळतोय, त्याला स्ट्राईक देण्याचं काम करत असताना 2 चेंडू आणि 21 धावा फलकावरती. 2 चेंडू आणि 21 धावा आणि 2 विकेट मैदानाच्या बाहेर आले. ओहो चांगला फटका, क्रिकेटचा सौंदर्य दाखवत असताना चौकार. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चार चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 27 धावा फलकावरती लागले गेले. 27 धावा फलकावरती. चला स्पीडअप करायचं आहे मुस्तकीम. चला अजिबात विलंब नको. ओहो पुन्हा एकदा चांगला फटका आहे. बॉल चाललाय दन 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 करत सीमा पार. रन्स मिळतील. पाच चेंडू आणि 31 धावा फलकावरती लागले गेले. 5 चेंडू आणि 31 धावा. आता मात्र निर्धाव चेंडू टाकत असताना मुस्तकीम. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 31 धावा फलकावरती लागले गेले. चला टीम मीटिंग नकोय. चला टीम मीटिंग नकोय प्लीज. मॅचला सुरुवात करा. चला एकत्रित येऊ नका, लगेच फिल्डिंग लावून घ्या, कारण आणखीन एक मॅच आपल्याला इथून पूर्ण करायची आहे. चला कर्णधार नेरल रॉयल्स याकडे लक्ष द्या. ज्या प्रकारचं सहकार्य आपण याआधी करत आलेलं त्या सहकार्याची अपेक्षा ऑर्गनायझिंग कमिटी आपल्याकडून करत आहे. तर आपल्याला रिक्वेस्ट आहे अजिबात टाइमपास न करता, अजिबात विलंब न करता आपण लगेचच पुढील षटकाला सुरुवात करा. पंचांना देखील आयोजकांच्या वतीने 101% ऑथॉरिटी देण्यात आलेली की आपण कशाही रीत्या आपण फिल्डिंग करणाऱ्या टीमला ताबडतोब सूचना देऊ शकता, अन्यथा तुम्हाला टाइमपास करताना संघ आढळल्यास आपण पेनल्टी देण्याची आपल्याकडे ऑथॉरिटी देण्यात आलेली आहे. थँक्यू. नेक्स्ट गोलंदाज अविनाश. एक चेंडू आणि 32 धावा फलकावरती लागले गेले. एक चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 32 धावा फलकावरती लागले गेले. वैयक्तिक 8 चेंडू मध्ये 26 धावावरती खेळतोय रोशन. ओहो सर्वात मोठा मासा गळायला लागलाय. रोशन बॅट टू द पवेलियन. षटका क्रमांक 3 ठोक डीजे. 23 22 21 20 19 18 17 16 15 14 13 12 11 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0. 32 धावा फलकावरती लागले गेलेत. सर्वात महत्वपूर्ण विकेट माघारी येत असताना रोशन बॅट टू द पवेलियन. षटका क्रमांक 3 बसतोय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 32 धावा.
ओहो, चांगला चेंडू. 3 चेंडू आणि 32 धावा धाव फलकावरती. कमालीची गोलंदाजी चालू आहे अविनाश यांच्या माध्यमातून. 32 धावा धाव फलकावरती. चार चेंडूंचा खेळ समाप्त झाल्याने 33 धावा धाव फलकावरती लागले गेलेत. 4 चेंडू आणि 33 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा विकेट मध्ये त्यांच्या बाहेर येत असताना धक्का क्रमांक 14. 29, 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. पाच चेंडू आणि 33 धावा धाव फलकावरती. 1 balls to go. काय अफलातून चेंडू टाकत असताना 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 33 धावा धाव फलकावरती लागले गेलेत. या ओव्हरचा जर की विचार केला ना तर अवघ्या 2 धावा खर्च केलेत आणि 2 महत्वपूर्ण विकेट बाद केलेत. तो गोलंदाज अविनाश, अफलातून गोलंदाजी. चला टीम मीटिंग नको. नेक्स्ट गोलंदाज वैयक्तिक दुसरा आणि सांघिक कोट्यातील चौथा षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय मुस्तकीब. हो डॉट बॉल. 1 चेंडू आणि 33 धावा धाव फलकावरती. 1 चेंडू आणि 33 धावा धाव फलकावरती. ओहो, कमालीचे स्ट्रेक्स आपल्याला पाहायला भेटत. 2 चेंडू आणि 34 धावा धाव फलकावरती लागले गेले. 2 चेंडू आणि 34 धावा. आणि इथं विकेट येत असताना मैदानाच्या बाहेर ठोक डीजे मास्टर. थँक्यू डीजे मास्टर, थँक्यू. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 34 धावा धाव फलकावरती लागले गेलेत. फंटाक्सी गोलंदाजी बाय मुस्तकीम खान.
हॅलो चेक. त्याचबरोबर आपल्या या स्पर्धेच्या ठिकाणी श्रीमान मंगेशजी भगत साहेब आणि त्याचबरोबर वजाजी बग साहेब यांचं नुकताच आगमन आपल्या या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. त्यांना मी विनंती करत आहोत ऑर्गनायझिंग टीमच्या वतीने की आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या वतीने NPL च्या वतीने आपला मी सहर्ष मनपूर्वक स्वागत करत आहोत. वेलकम ऑल. या पुन्हा एकदा वोळात आली यांच्याकडे काय जबरदस्त एफर्ट्स मेजर मैदानाच्या आतमध्ये टाकत असताना ॲज अन विकेट किपर. या वोळात कॉमेंट्री बॉक्स मध्ये आली यांचा आवाज पुन्हा एकदा आपण ऐकूयात. येस मैदानाच्या आतमध्ये घडलं काय? बाकी फिल्डरांनी मागे राहायचंय. पाच चेंडूंनी 37 धावा फलकावरती. 1 बॉल्स टू गो. 37 धावा फलकावरती. ओव्हर समाप्त झाले आणि 38 धावा फलकावरती लागले गेले. चला टीम मीटिंग नको. डीजे मास्टर होऊ दे संगीत. थँक्यू म्हणजे डीजे मास्टर थँक्यू. नेक्स्ट गोलंदाज सौरभ. 38 धावा फलकावरती लागले गेले. नुकताच आपण पाहतात मंगेशजी भगत साहेबांचं नुकताच आपलं आगमन आपल्या मुख्य व्यासपीठावरती होत आहे. त्याचबरोबर वजातबाई यांचं नुकताच आगमन आपला व्यासपीठावरती झालेला आहे. ऑर्गनायझिंग टीमच्या वतीनं दोन्ही मान्यवरांचं आम्ही स्वागत करत आहोत. मोस्ट वेलकम. व्यासपीठ डायस मध्ये आसन ग्रहण करावा आणि या मॅचचा आनंद आपण घ्यावा. थँक्यू. अवैध उडाला चेंडू. कॅप्टनची विकेट धोक्यामध्ये. क्षेत्ररक्षक ऋषी पोहोचलेले डाऊन द बॉल. पकडली आहे झेल. फलंदाज बा. धन्यवाद. भगत साहेबांचं नुकताच आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत. चला एकत्रित येऊ नका प्लीज कॅप्टन. लगेच नवीन फलंदाज अवधात मैदानाच्या आतमध्ये. चांगली झेल व्यासपीठाच्या अगदी समोर ऋषीने पकडलेली आहे. कर्णधार हरीश कराडले परतलेत मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये उपस्थित होतात. लगेचच वळवत आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. यस सौरभ आला आणि सौरभने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवून दिले आपल्या संघाला. 38 धावा फलकावरती. ओहो चेंडू होता प्लॉट मध्ये. त्याला पाठवलाय समोरच्या प्लॉट मध्ये. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. ठोक डीजे. थँक्यू डीजे मास्टर थँक्यू. दिस इज अ पंच आपल्याला सांगतात वाईड बॉल.
45 धावा फलकावरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 45 धावा फलकावरती. पुन्हा एकदा बॉल चाललाय दन 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 करत सीमा पार. रन्स मिळतील 4. ठोक डीजे. तीन चेंडूंनी 49 धावा फलकावरती. आणि तो विकेट चषकला तसा उत्तर देत असताना सौरभ डीजे मास्टर ठोक. थँक्यू. शेवटचे महत्वपूर्ण 2 चेंडू शिल्लक आहे. 49 धावा फलकावरती. ओहो जेल टिपलाय. तू चल में आया तेरे पीछे. सध्याच्या घडीला परिस्थिती आहे. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी काही पोलीस प्रशासनाचे पोलीस अधिकारी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. काळे साहेब आणि त्यांच्या समवेत आणखीन काही प्रमुख पोलीस ऑफिसर्स या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. साहेबांना मी विनंती करत आहोत आयोजकांच्या वतीनं, प्रथमेश दादा यांच्या वतीनं आणि संपूर्ण D3 ग्रुपच्या वतीनं आम्ही आपल्याला विनंती करत आहोत की आपण सन्मानानं आमच्या व्यासपीठावरती यावं. नेरळ प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करत आहोत. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 49 धावा फलकावरती लागले गेले. पन्नास धावा फलकावरती लागले गेले. 51 धावांची गरज आहे ती रॉयल या संघाला. नुकताच पोलीस प्रशासनाचे काय पोलीस प्रशासनामधील काय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करत आहोत. अंगावरती खाके आल्याच्या नंतर जबाबदारी वाढत असते आणि आज संपूर्ण देशाची सेवा करण्यासाठी उपस्थित असणारे पोलीस प्रशासनामध्ये काही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. मला फिल्डिंग लावून घ्या लगेच. ऑर्गनायझिंग कमिटीची सूचना आल्याच्या नंतर आपण पुढील सामन्याचा टॉस करू. टॉस आपण लगेचच करत आहोत. सनरायझर्स नेरळ बनाम किंग्स 11 नेरळ या दोन टीम मध्ये अंतिम सामना आजच्या दिवसामधील बाकी आहे आणि अंतिम सामन्याचा टॉस कडे आपण लगेचच बोलणार आहोत. आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करतो खडू साहेब आणि काळे साहेबांचा इथं सन्मान करण्यात येईल.
सुर्वे साहेबांना आम्ही विनंती करत आहोत की आपण पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपल्या शुभ हस्ते आपण करावा. टॉस आपण करतोय. 5 ओव्हरची मॅच टेल कॉल करण्यात आलेला. किंग्स 11 नेरल संघाने टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंगला पसंती दिलेली आहे. मान्यवरांना विनंती पुन्हा एकदा आपण व्हीआयपी टॅक्स मध्ये आपण आसन ग्रहण करावा आणि या मॅचचा आनंद आपण घ्यावा. किंग्स 11 नेरल संघाने नुकताच टॉस जिंकलेला. बॅटिंगला त्याने पसंती दिलेली आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये कदाचित या गोष्टीचा फायदा त्यांना आवर्जून होईल. सन्मान मुख्य व्यासपीठावरती काय विशेष सन्मान आपण करत आहोत. काळे साहेब आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. कणके साहेब आणि काळे साहेब आपले मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. जरी त्यांच्या खांद्यांवरती जरी जबाबदारी वेगळी असेल परंतु क्रिकेटचे वेड हे प्रत्येकाच्या रक्तामध्ये, क्रिकेटचे वेड प्रत्येकाच्या अंगामध्ये आणि हे 2 पदाधिकारी जरी त्यांच्यावरती जबाबदारी खाकीची काही वेगळी आहे परंतु क्रिकेट त्यांच्या प्रत्येकाच्या रक्तामध्ये भिनलेलं. म्हणूनच की काय क्रिकेट तुमचा आमचा लाडका आहे, तुमचा आमचा प्यारा आहे आणि या क्रिकेट म्हटलं जातं क्रिकेटची माती जोडते अनेक नाती आणि बऱ्याचदा ही नाती अनोळखी असतात आणि हेच अतिथी कक्षामध्ये आपण काही विशेष सन्मान सुर्वे साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण या ठिकाणी करत आहोत. पुन्हा एकदा मी दोन्ही साहेबांना विनंती करत आहोत की आपण आसन ग्रहण करून या मॅचचा आनंद आपण घ्यावा. चला मॅच चालू करा. हरेश कराले पहिले षटक घेऊन 51चा टार्गेट ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये मिड विकेटला फील्डर आहेत बरोबर त्यांच्या हातामध्ये. पहिल्या बॉल वरती अगदी आपण पाहताय सिंगल आली. ऋषी स्ट्राइक वरती होता. नॉट सेकंड वरती आपण पाहताय अण्णा ते आता सेकंड गेंद वरती तुम्हाला इथून पाहायला मिळेल. 51चा टार्गेट आहे. 30 बॉल मध्ये 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आपण पाहताय नेरळ प्रीमियर लीग 2026 आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. ऑन साइडला फटका तर चांगला आहे. मिड विकेटला क्लिअर केलाय. बॉल चाललाय सीमा पार. अण्णाचा बाट मधून आलाय. हा देखना षटकार आला आणि या षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 7 वरती. 7 धावा धाव फलकावरती. वेळ घेऊ नका. प्रत्येक बॉल मध्ये टीम मीटिंग करू नका. आपल्याकडे वेळ फार कमी आहे कारण की अजूनही एक मॅच आपल्याला इथून कव्हर करायचं आजच्या दिवसातील. तसं मला आता वेळ कोणताही एक्स्ट्राचा घेऊ नका. हरेश करालेवरती आक्रमण अण्णाचं. हो या आतली कडा घेऊन पाठीमागे बॉल निघाला. एसटी रक्षक त्या ठिकाणी आपण पाहताय रोशन. सन्मान आपण घेत आहोत. थोडस थांबवतो योगेश सर आपल्याला. वजद भाई आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण करत आहोत. आम्ही सलमानजी नजे साहेबांना विनंती करत आहोत की आपल्या शुभ हस्ते पुढील भव्य सन्मान आपल्या या मुख्य व्यासपीठावरती आपण करावा. देवेंजी कुलकर्णी यांच्याकडनं आपण पाहताय अण्णांनी जर का षटकार हॅट्रिक इथून जर मारली तर मात्र त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. देवेंजी कुलकर्णी यांच्याकडून अण्णाच्या षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आला. व्हाईट बॉल आला. एक्स्ट्राची धाव फलकामध्ये ऍड होती आहे. एक्स्ट्राने धाव फलकात आपण पाहताय 8. हो यावेळी अगदी आपण पाहताय कव्हरच्या डोक्यावरून खेळला. डीप मध्ये बॉल चालला. आउटफील्ड अगदी फास्ट आहे. बॉल डीप मध्ये मात्र फील्ड केला जातो. तोपर्यंत अगदी पाहायला गेलं तर 2 धावा जरूर इथून कंप्लीट केल्या जातात. सलमान भाई यांच्या शुभ हस्ते वजद भाई यांचा विशेष सन्मान आपण करत आहोत. त्याचबरोबर मंगेशजी भगत साहेबांचा सुद्धा सन्मान आपण करत आहोत. आम्ही पुन्हा एकदा सलमानजी यांना विनंती करत आहोत की आपल्या शुभ हस्ते आपण भगत साहेबांचा आपण सन्मान करावा. त्याचबरोबर नेरल डेअरडेव्हिल संघाचे संघमालक नरेंद्रजी कराळे साहेबांना आम्ही विनंती करत आहोत की आपण संघमालक कक्षामध्ये येऊन आपण स्थानपन्न व्हावं. या स्पर्धेच्या वतीनं आपल्याला व्यासपीठावरती विनंती करण्यात येते की आपण संघमालक कक्षामध्ये येऊन आपण स्थानपन्न व्हावं. वळात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने महत्वपूर्ण रंगला सामना. ऋषिकेश शिनारे आता शॉकिंग एंडला. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहूयात कशा होते बॅटिंग आरेशच्या विरोधामध्ये. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न बॅकफुटला जात चांगला टाकलेला हा देखील चेंडू हरेश करालेनं पहिल्या षटकाचा डाव टपला. पहिल्या ओव्हर मध्ये बनला दावा. बिनगडीबाद 11 11 फॉर रन. अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज. डेअरडेव्हिल्स नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला. पुढचा सामना मला खेळवायचा आहे.
चला मॅच लगेच चालू करा, जास्तचा वेळ घेऊ नका, वेळ आपल्याकडे फार कमी आहे, सातत्यानं तुम्हाला या सूचना केल्या जात आहेत, त्यासाठी आपण देखील आता थोडेसे प्रयत्न करा की लवकरात लवकर इथून मॅच मात्र फिनिश होईल. आणखीन एक मॅच आपल्याला इथून कव्हर करायची आहे. अच्छा, या लीग स्टेज मधून आपण पाहता ज्या अच्छा मॅचेस आहेत तिथून आपल्याला संपूर्ण कंप्लीटच करायचे आहेत. आज उशिराने खऱ्या अर्थानं सुरुवात झाली, परंतु उद्या बरोबर दिलेल्या टाइमामध्ये दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला इथे उपस्थित राहायचं आहे. उद्या बरोबर 8 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. ज्या पहिल्या 2 टीम्स यावेळी ड्राईव्ह केल्या हलक्या हातानं खबर मध्ये शॉटला त्या ठिकाणी फिल्डर आहेत, तिथून मात्र एक सिंगल, अगदी चिकी सिंगल इथून कंप्लीट झाली. सेन्सिबल क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहताय हरेश कराले यांच्या विरोधामध्ये धावा आल्यानंतर आता मात्र थोडासा वेळ घेतला जातोय. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे, कारण की 30 बॉलमध्ये 51चा पाठलाग करायचा आहे. मग अशा वेळी पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर 11 धावा आल्यात आणि त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय ती सिंगल धाव. आउटसाइड दी ऑफ स्टंप बरोबर अगदी शरीरापासून दूर ठेवलाय. चांगला बॉल, चांगली प्लॅनिंग इथून आपण पाहता. गोलंदाज अमित यांची आपल्याला पाहायला मिळते. अमित सोना गोलंदाजी मार्क वरती आहेत, चांगली गोलंदाजी त्यांची देखील राहिली. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिली भन्नाट वेगानं अगदी व्हेरिएशन मध्ये अचूकता त्यांची पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा त्याच अचूकतेनं गोलंदाजी मार्क वरती अमित सोना. हो, बैठक मांडून पाठीमागे खेळायचं होतं, बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. इथून इतके सफल झाले होते की मात्र अंदाजच बांधू शकले नाहीयेत की इसनच्या किती पुढे निघून आलाय. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. अमित सोना यांना रीड करावा लागेल, बरोबर त्यांची व्हेरिएशन ओळखावी लागेल, त्यांच्या मेरिट नुसार तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल, त्याच वेळी तुम्ही त्यांच्या बॉल वरती ते अटॅक करू शकता. तसं कॅल्क्युलेशन, तसं कॅल्क्युलेट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळावं लागेल. कमी गतीने टाकलाय, फिंगर रोल केले, बाहेर निघालाय, जास्त टर्न मिळाला. अगदी आपण पाहताय व्हाईट लाईनच्या बऱ्याच बाहेर आला, पंचांनी लगेच व्हाईट बॉल इथे घोषित केला. एकसाची धाव धावफलकावरती येते. एकसाच्या दाबेनं आपण पाहताय धावफलकात जाऊन पोहोचताय, ते मात्र 13 पाठलाग करायचा. अगदी आपण पाहताय 51 या धावसंख्येचा, त्या 51चा पाठलाग करत असताना नेरळ रॉयल्स टीम आपण पाहताय ऋषी आणि अण्णा. हो, फुलटॉस बॉल स्विच इट केला, थर्डमॅनला बॉलला पाठवलाय, सीमा पार ऋषीच्या बॅट मधून आलाय स्विच इटचा. या चौकारानंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती मात्र 17 वरती. 17 धावा धाव फलक्यावरती. आतापर्यंत अमित सोना यांनी भरपूर चांगली गोलंदाजी केली होती. 3 बॉल मध्ये जर पाहायला गेलं तर 2 डॉट बॉल फेकले होते, एक सिंगल आली होती, एक व्हाईट बॉल आला होता. म्हणजे 3 बॉल मध्ये फक्त 2च धावा खर्च केल्या होत्या, परंतु या बॉल वरती चौकार आला. धावसंख्या अगदी आपण पाहताय 17 वरती. बिनबाद 17. पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न, लाऊडली अपील पंचांकडे अगदी आपण पाहताय आणि इथून पंच सांगतायत की बॉल आणि बॅटचा कुठेही संपर्कच नाहीये. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल या षटकातील आपण पाहताय, एक व्हाईट बॉल आला, एक चौकार आला, त्यानंतर एक सिंगल आली आहे. म्हणजे आतापर्यंत 6 धावा 5 बॉल मध्ये खर्च केल्यात. गोलंदाज अमित सोना यांनी इकॉनॉमिकल आतापर्यंत फेल राहिलाय. 5ही बॉल अगदी आपण पाहताय. हो, एज लागली आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल चालला डीप मध्ये, फिल्डर अगदी वेगाने आलेत, चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल, डेंजर एंड झोन कडे आपण पाहताय. ओ, धडक झाली आहे दोघांमध्ये. पहिले चेक करा दोघांनाही, दोघांमध्ये अगदी त्या ठिकाणी धडक झाली आहे. मार जास्ती लागलाय का ते पहिले चेक करा, त्याच्यानंतर डिसिजन आपण पंचांना विचारू. चला, फिल्डिंग लावून घ्या, जर दुखापत नसेल तर मात्र लगेच फिल्डिंग लावून घ्या. पाठीमागे दोघांनी पाहिलं नाही. ऋषीला देखील धाव कंप्लीट करायची होती आणि हरेश कराले यांना बॉल एस्टर्न वरती लावायचाच होता, त्यासाठी मात्र एकमेकाकडे पाहिलंच नाही. धावसंख्या धावफलकावरती 19. 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. अठरा बॉल मध्ये अजूनही 32 धावसंख्येची आवश्यकता आहे. अजूनही 18 बॉल 32. चला, वेळ घेऊ नका, लगेच फिल्डिंग लावून घ्या. जास्त वेळ नाही आपल्याकडे. एक मॅच अजून इथून कव्हर करायची आहे. आजच्या लीग स्टेज मधील आपण पाहताय ज्या मॅचेस आहेत त्या मात्र आजच्याच दिवसामध्ये आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत आणि त्या देखील 5 ओव्हरच्या मॅचेस आहेत, त्याच्यामुळे वेळ जास्त लागणार आहे. तुम्ही जेवढा कमी वेळ घ्याल तेवढं मात्र नेक्स्ट मॅचला वेळ अगदी आपल्याकडे राहील. बरोबर अगदी सूर्य देखील आपण पाहताय अस्ताला चाललाय.
कट केलाय बरोबर अगदी आपण पाहताय गलीमध्ये बॉल ढकलण्याचा प्रयत्न फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलेत मिळेल फक्त सिंगल. अन्नाचं क्रिकेट खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहताय कॅल्क्युलेट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बरोबर गोलंदाजाच्या मेरिटनुसार प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल मात्र घेतली जाते. धावफलक पुढे घेऊन जात आहेत गोलंदाजांना खऱ्या अर्थानं तिथून मात्र ते प्रश्नचिन्ह समोर उभे करतायत. प्रत्येक बॉलवरती रन्स आल्यानंतर गोलंदाजाला आपली व्हेरिएशन चेंज करायची असते. हो इथे मिस टायमिंग आहे बॉल बराच काल हवेमध्ये फिल्डर त्या ठिकाणी अमित सोना पाहतच राहिली आहे. कॅच वरती मात्र गेलेच नाहीये जाग्यावरतीच उभे राहिली आहे. बॉल अगदी दोन्ही फिल्डरच्या मध्ये सेफ लँडिंग करतोय तोपर्यंत मिळतील 2 धावा. अमित सोना ऑलमोस्ट बॉल पर्यंत पोहोचले होते परंतु शेवटच्या क्षणी अगदी आपण पाहतोय लॉंग ऑफचे फिल्डर वेगाने धावत आले. अशा वेळी मात्र त्यांनी स्वतःला थांबवणं पसंत केलं कारण की ऍक्सिडेंट होण्याचं संभावना होती. परंतु कॉल केला असता तर मात्र ही कॅच कॅरी झाली असती आणि कॅच नाही तरी मॅच देखील असू शकते. इथून 2 धावा कंप्लीट. हो इथे फटका चांगला केला गॅप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय ओ कॅच ड्रॉप. दुसऱ्यांदा जीवदान मिळालंय. इथून आपण पाहताय ऋषीला. यावेळी देखील आपण पाहताय लॉंग ऑफचे फिल्डर पोहोचले होते बॉल पर्यंत ती कॅच घेण्याची संधी होती. कॅच ड्रॉप झाली तिथून देखील 2 धावा मिळाल्यात. क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं सातत्यानं. जर तुम्ही कॅच पकडला तर मॅच जिंकाल परंतु इथे या फिल्डिंग मध्ये जर अशा पद्धतीने चुका झाल्या तर मात्र गोलंदाज देखील काय करतील. चांगली प्रयत्न करतायत गोलंदाज आपण पाहता रोशन. हो कमी गतीने टाकलाय पी केला बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. ऋषीच्या बाट मधून आलाय षटकार. आणि या षटकारानंतर धावसंख्या लगेच अगदी फ्लाय होते 6 ने जाऊन पोहोचेल ती मात्र अगदी आपण पाहताय 30 वरती. 14 बॉल 21 धावसंख्येची अजूनही आवश्यकता. मॅच अजून संपलेली नाहीये. ओ फटका इथे देखील आपण पाहताय गॅप मध्ये केला फिल्डर आले. ओ वाडे कॅच ऑफ द डे. जबरदस्त कॅच. खाली बॉल डीप होत होता बरोबर बॉलला पिक केला आणि इथून मात्र कॅच कॅरी केली आहे. ऋषीची विकेट आली आहे. ऐन मोक्याच्या वेळी डोक्याची घंटा होऊ शकते. इथून देखील आपण पाहता बॅटिंग करणाऱ्या नेरल रॉयल्स टीम साठी ऋषी चांगली बॅटिंग करत होता. अगदी पार्टनरशिप चांगली बिल्डअप झाली होती या धावसंख्येचा पाठलाग करत असताना परंतु तो इथून बाद झाला. बरोबर गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न परंतु डीप मिड विकेटचा फिल्डर अगदी काऊ कॉर्नर पर्यंत धावत आला. बॉल अगदी खाली डीप होत असताना त्याला कॅरी केला. विकेट आली आहे. पहिला फलंदाज इथून बाद झाला. ऋषीला मात्र परतवला आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या दिशेने आपण पाहताय रवाना होत असताना 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहताय सौरभ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. टीम मीटिंग करू नका. वारंवार तुम्हाला सूचना केली जाते. फील्डिंग आपली लगेच सेट करून घ्या. एक मॅच आपल्याला आणखीन इथून कव्हर करायची आहे. धावसंख्या धावफलकावरती 30 वरती आहे. 3ऱ्या षटकातील शेवटचा बॉल बाकी असेल. गोलंदाज आपण पाहता रोशन. काही जबरदस्त बॅटिंग केली होती पहिल्या सत्रामध्ये रोशन. आक्रमकरित्या ती सुरुवात प्रत्येक मॅच मध्ये त्याने दिली आहे. तोच रोशन गोलंदाजीसाठी आउटसाइड डी ऑफ स्टंप बाहेर टाकलाय आणि इथून मात्र व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची धाव आली आहे. शेवटचा बॉल 3ऱ्या षटकातील धाव फलकावरती आपण पाहताय 31. यावेळी चांगला बॉल बरोबर प्लॅनिंग आखली. फुटवर्कच नव्हतं फलंदाजाचा. मग अशा वेळी अगदी त्यांच्यापासून दूर ठेवला आणि तिथून मात्र तो डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळतोय. 3 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय. 3 ओव्हर मध्ये 51 धावसंख्येचा पाठलाग करत असताना नेरल रॉयल्स टीमच्या धाव फलकावरती आल्या त्या 31. आता 12 मध्ये बनवायच्या आहेत त्या मात्र 20 प्रतिषटक 10 ची सरासरी राखायची आहे. मजा येणार आहे. योगेश सर अंतिम टप्प्यापर्यंत आली आहे ही मॅच. चला एकत्रित येऊ नका. फोल्डिंग लावून घ्या. 12 बॉल मध्ये आता 20 धावसंख्येची गरज आहे. नेरल प्रीमियर लीग म्हटल्याच्या नंतर बऱ्याचशा वर्षांपासून चालत आलेली परंपरा, बऱ्याचशा यशस्वी पर्वांचा वारसा जपणारी स्पर्धा. नेरल प्रीमियर लीग आपण डे नाईट फॉर्मॅट मध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. एखाद्या गावाची लीग प्रथमतःच आपण डे नाईट फॉर्मॅट मध्ये पाहिली असेल तर ती प्रथमतः घडून आणली नेरल प्रीमियर लीग. आदरणीय प्रथमेश दादा मोरे यांच्याच नेतृत्वाखाली नेरल प्रीमियर लीगचं मागचं पर्व आपण डे नाईट फॉर्मॅट मध्ये पाहिलं आणि या पर्वामध्ये आपण डे फॉर्मॅट मध्ये आलेलो आजच्या पहिल्या दिवसाच्या अंतिम टप्प्यामध्ये.
व बादशाह आतली कडा घेतली बॉल पाठीमागे निघाला हरीश कराले त्या ठिकाणी आपण पाहताय बॉलला फील्ड करतील एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय अगदी ज्या पद्धतीने लॅपटॉप चालवावा असा गोलंदाजाला एस्टनच्या मागून मात्र चालवत असताना आपल्याला पाहायला मिळतात जबरदस्त मॅच हाय व्होल्टेज रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय 11 बॉल आणि आता 11 मध्ये बनवायचे त्या मात्र 19 जावा हो कट केला अगदी आपण पाहता पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला खेळला बॉल चला डीप मध्ये बाउन्स घेत सीमा पार महत्वाचा चौकार अण्णा स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतात अण्णानं बऱ्याच वर्ष या मातीची या क्रीडांगणाची सेवा त्यानं केलेली आहे आज कॅप्टन मला अजूनही आठवतंय नेरल इंडियन संघाचे कर्णधार ते होते जरी नक्कीच सामने गमावले असतील परंतु ज्याप्रमाणे त्यानं संघाला सांभाळलं होतं एक कॅप्टनची जबाबदारी भरपूर महत्वाची असते वेळेला अग्रेसिव्ह वेळेला काम अँड कंपोज राहणं एक कॅप्टनचं खऱ्या अर्थानं महत्वाचं काम असतं चौकार आलेला 15 करायच्या 10 बॉल मध्ये पहिला बॉल डॉट बॉल आला होता पहिला डॉट बॉल आला त्याच्यानंतर अगदी आपण पाहताय तो चौकार आपल्याला पाहायला मिळतोय व पुन्हा एकदा कट ओ व्हाट अ कॅच कॅच ऑफ द मॅच कॅच ऑफ द टुर्नामेंट जबरदस्त कॅच सूर मारत असताना शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये अक्षय कोकाटे होते महत्वाच्या क्षणाला महत्वाची विकेट योगेश सर मैदानाच्या बाहेर आलेली आहे अण्णा अण्णा आपण पाहताय काही जबरदस्त रित्या बॅटिंग करत होते बरोबर गोलंदाजाचा खिलवाडच करत होते अगदी आपण पाहताय त्या ठिकाणी बरोबर मेरिट नुसार क्रिकेट खेळत होते गॅप शोधत होते गॅप सिलेक्शन फार अप्रतिम पाहायला मिळत होतं परंतु यावेळी गॅप शोधण्यामध्ये नाकाम राहिलेत आणि इथून मात्र चांगला कॅच क्रॉस व्हेरीफाय आपण करत आहोत पहिला बॉल डॉट फेकला होता दुसऱ्या बॉल वरती चौकार आला तिसऱ्या बॉल वरती विकेट आले म्हणजे जिथे 12 बॉल मध्ये 20 करायच्या होत्या 3 बॉल मध्ये फक्त 4 आलेल्या म्हणजे विजयासाठी 9 चेंडूंमध्ये 16 धावसंख्येची गरज आहे फक्त 4 आलेल्या एक वाईड एक्स्ट्रा ऍड झाली होती 16 करायच्या 9 चेंडूंमध्ये 9 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज मॅच खऱ्या अर्थानं आपण पाहताय हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय नेरल प्रीमियर लीग 2026 आपण पाहताय त्याचा थरार अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय दोनही टीम हार मानायला तयार नाहीयेत त्यांच्यातला रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय 9 बॉल आणि 16 धावसंख्येची आवश्यकता गोलंदाज अजय बॉलिंग करतात फुल लाईनचा बॉल समोरच्या दिशेने फोर्स केला वाडीश लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत एक तर कंप्लीट झाली सेकंड साठी कॉल परंतु नकार दिलाय साफ नकार दिला एकच धावेतून कंप्लीट केली जाते एका धावेनं अगदी आपण पाहताय पूर्णपणे आता धावफलकीतून मात्र बदलताना आपल्याला पाहायला मिळेल धावफलक आता जाऊन पोहोचतंय ते मात्र नक्कीच योगेश सर आपण बराचदा पाहिलं असेल शेवटच्या टप्प्यांपर्यंत आलेली मॅच नेरल प्रीमियर लीगचं उद्दिष्ट हेच आहे की नवनवीन खेळाडू उदयास येऊन आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी कसे खेळतील फिल्डिंग करत असताना रोशन कातकरीने प्रभावित केलं तर बॅटिंग करत असताना ऋषी शिनारेने प्रभावित केलेला शॉट ऑफ गुड लेंथ होता अवे फ्रॉम द बॉडी थोडेसे नाराज आहेत आज कॅप्टन विकेट किपर हरीश कराले वाईट बॉल पंचांना घोषित केलेला एक्स्ट्रा रन या बॉल वरती मिळते टीमची धावसंख्या पुढे जात असताना 37 8 चेंडूंमध्ये योगेश सर आता 14चं इक्वेशन बाकी राहत आहे जबरदस्त मॅच हाय व्होल्टेज रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो एक एक बॉल एक एक धाव इथून फार महत्वाची आहे त्यासाठी तो संघर्ष दोन्ही टीमचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय निघाला अजय पुन्हा एकदा हो इथे देखील मिस टायमिंग फील्डर थोडेसे दूर राहिलेत बॉल अगदी आपण पाहता त्या ठिकाणी अडवलं गेलं आणि तिथून देखील एक सिंगल जाव आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 38 38 धावा धाव फलकावरती 7 मध्ये बनवायचे आहेत ते आता 13 धावा 7 मध्ये बनवायचे 13 धावा मॅच अजून संपलेला नाहीये पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त कारण की मुस्तकीन टीमचा कॅप्टन अजूनही मैदानाच्या आतमध्ये हरीश कराले अगदी पाहताय थोडेसे मागणे साबित झालेत 2 स्पेल मध्ये एक स्पेल मध्ये 11 धावा त्यांनी खर्च केल्या थोडा व्हॉल्यूम द्या वायरलेस ऑरेंज गणेशने देखील 12 धावा खर्च केल्यात आता मात्र अजय त्या संघाला सावरण्याचं काम इथून करत असताना महत्वाचा चेंडू योगेश सर ऑफ करण्याचा प्रयत्न हवे फ्रॉम द बॉडी मुस्तकीन अपील करताय जरूर एक एक रिव्ह्यू आपण ठेवण्यात आलेला बिमर आणि वाईट साठी बघूयात दोन्ही टीम साठी आपण बिमर आणि व्हाईट साठी प्रत्येक इनिंग मागे एक एक रिव्ह्यू आपण ठेवण्यात आलेला फेअर डिलिव्हरी घोषित केली होती त्याच डिसिजनला ऑब्जेक्ट करत असताना
व्हाईट बॉलची डिमांड करण्यात आलेली आहे नेरल रॉयल्सच्या संघाच्या वतीने. त्या कारणास्तव आपण DRS ठेवण्यात आलेला त्याच पॉवरचं युटिलाइज करून थर्ड अंपायरची डिमांड पंचांना केलेली आहे. बघूयात 7 मध्ये 13ची गरज असताना महत्वाचा चेंडू पंचांना तर डॉट घोषित केला होता आणि त्यालाच ऑब्जेक्ट करत असताना त्याला चॅलेंज करत असताना थर्ड अंपायर कडे रेफर करण्यात इथून आलेला. प्रत्येक इनिंग मागे आपण बिमर आणि व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू ठेवण्यात आलेला. डिसिजन टेक्निकल रूम पासून आमच्या पर्यंत जरूर पोहोचेल. 7 मध्ये व्हाईट बॉल हा टेक्निकल रूम मधून इशारा येत असताना म्हणजे एक एक्स्ट्रा रन एक एक्स्ट्रा धाव मिळेल या चेंडूवरती. आता इक्वेशन बदलते 39 बनल्यात. 7 बॉल मध्ये आता 12 धाव संख्येची गरज आहे. मुस्तकीन खान कडे हा गोल्डन अपॉर्च्युनिटी चालून आलेली नेरल रॉयल्स या संघासाठी. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 चेंडूंमध्ये विजयासाठी 12 धाव संख्येची गरज आहे. महत्वाचा चेंडू दोन्ही टीम साठी. बॉलिंग करतात अजय, एकीकडे बॅटिंग करतो मुस्तकीन खान. नेरल रॉयल्स बनाम नेरल डेअरडेव्हिल्स या दोन संघांमध्ये अस्तित्वाची लढाई सुरू असताना 7 बॉल विजयासाठी 12. फुल टॉल वसूल केलेला आहे. सरळ उडवलाय चेंडू लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे आणि मोक्याच्या वेळी पूर्णपणे अगदी आपण पाहता या बॉल वरती हवा निघून गेली आहे. कारण की 7 बॉल 12ची आवश्यकता असताना शेवटचा बॉल फुलटॉस झालाय. त्याच्यावरती बरोबर षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. मुस्तकीनच्या बॅट मधून टीमचा कॅप्टन आहे आणि आता खऱ्या अर्थानं कॅप्टन अगदी सिद्ध केलं या बॉल वरती स्वतःला. या टीमचा कर्णधार पद मी का भूषवतोय हे त्यांना देखील दाखवून दिलं. परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये कारण की 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या 6 बॉल अजूनही 6 धावसंख्येची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे त्याच्यामुळे या धावा तुम्हाला कंपल्सरी चेस कराव्याच लागतील. नेरल प्रीमियर लीग 2026 चा थरार तुम्ही अनुभवताय. पहिला दिवस आज या स्पर्धेचा सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं. मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अगदी थाटामाटामध्ये संपन्न झाला. तदनंतर मात्र स्पर्धेला सुरुवात झाली आणि आता मात्र इथे फटका चांगला एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल ला काढल्या डीप मध्ये फिल्डर पकडले कॅच. कहाणी में ट्विस्ट मिळाली आहे विकेट. 5 मध्ये 6. मुस्तकीन राहील आता नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. नुकताच विकेट आता मैदानाच्या बाहेर. 5 बॉल मध्ये विजयासाठी 6 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. नेरळ प्रीमियर लीगचा आनंद तुम्ही घेतात. आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक रोमांचक मुकाबला प्रेक्षकांच्या समोर आलेला आहे. यासाठी तर प्रेक्षकांना गर्दी केलेली आहे. विथआउट तिकीट फुल टाइम पास आता मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जेवढे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत यांना क्रीडांगणाचा चांगला अभ्यास आहे. यांना एकामेका विरोधामध्ये लढणारे डावपेच माहिती आहेत. स्वतःचा विरोधामध्ये आज फक्त स्वतःसाठीचा संघर्ष नाही आहे. म्हणलं जातं की जिंकण्याची सुरुवात तिथून करायची, तिथून हारण्याची जास्त भीती वाटते. कारण एकदा का कर्तृत्व सिद्ध की संशयाने बघणारा नजरा आपोआप आदराने वळतात. आणि इथं मुस्तकीनने अंतिम टप्प्यावरती षटकार ठोकला जरूर. आता मॅच मध्ये आली आहे ट्विस्ट. मैदानाच्या आतमध्ये बॉलर तयार. 5 बॉल 6 धावा. लॉफ करतात हवे जेलची शक्यता. अमित सोना डाऊन द बॉल पकडली जेल. आणखीन एक ट्विस्ट. मोक्याच्या वेळी धोक्याची घंटा. 4 बॉल मध्ये विजयासाठी 6 ची गरज. गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये नेरल डेअरडेव्हिल्स या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रतिनिधित्व करत असताना बॉलिंग मार्क वरती अंतिम षटकामध्ये तो आलेला यंगस्टर आहे. परंतु पारमाळ गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू हरेश कराले यांच्या नेतृत्वाखाली नेरल डेअरडेव्हिल्स या संघाचा प्रमुख हिस्सा तो बनलेला. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. महत्वपूर्ण सूचना. अंतिम मॅचचा टॉस आपण केला होता. ती मॅच उद्याच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये पहिल्यांदा आपण खेळवणार आहोत. तर तो फ्रेश टॉस उद्याच्या मॉर्निंग मध्येच करण्यात येईल याची आपण नोंद घ्या. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. उद्या ठीक 8 वाजता नेरल सनरायझर्स बनाम किंग्स 11 नेरल्स या दोन टीम मधला आजचा सामना उद्याचा पहिला खेळवला जाणार आहे.
8 वाजता ठीक या ठिकाणी आपण रिपोर्टिंग करायचे सर्व खेळाडूंना सूचना. 4 बॉल 6 धावा. फुलटॉस होता, मेजर आलेले आहेत. काय चेंडू टाकलेला रोशन कातकरीनं. आणखीन एक चांगला बॉल डॉट बॉल फेकलेला. कॅप्टन राहिलेला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंमध्ये 6 धाव संख्येची गरज आहे. तालीमें नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तैर करते मंजिलें आसमानों की, रखते जो हौसला आसमान छूने का, परवा नहीं करते वो जमीन पे गिर जाने का. रोशनची बॉलिंग आवडली असेल तर रोशनसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंमध्ये 6 ची गरज. लॉफ करण्याचा प्रयत्न आणखीन एकदा. आणखीन एक डॉट फेकलेला रोशन कातकरीनं. स्ट्राईक मिळाली आहे मुस्तकीनला. मजा येणाऱ्या मॅच मध्ये आता 2 बॉलचा खेळ बाकी राहतोय. 2 चेंडूंमध्ये विजयासाठी 6 धाव संख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. योगेश सर कुठपर्यंत आली आहे मॅच? 6 मध्ये करायचे होते 6 रन बॉल आली होती मॅच. रन बॉल इक्वेशनच्या प्रयत्नामध्ये लवकर मॅच फिनिश करण्याच्या प्रयत्नामध्ये 4 बॉल मध्ये बरेचसे विकेट गमावलेले आहेत. आता वर्षभर केलेली मेहनत आता उर्वरित 2 चेंडूंमध्ये मुस्तकीन खानला दाखवावी लागेल. जे झालंय ते विसरून येणाऱ्या पुढच्या 2 चेंडूंवरती त्याला फोकस करावं लागेल. बऱ्याचशा उशिरापासून मुस्तकीन मैदानाच्या आतमध्ये. क्रीडांगणाचा चांगला अभ्यास, विकेटचा चांगला अंदाज त्याने घेतलेला. हरेश कराले जे नेतृत्व करतात नेरळ डेअरडेव्हिल्स या संघाचा, नुकताच त्याने कान मंत्र रोशनला दिलेला. आता 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंमध्ये 6 धाव संख्येची गरज आहे. महत्वपूर्ण रंगला सामना. 2 बॉल 6 ची गरज आहे. रोशन तयार. स्ट्रायकिंग एंडला मुस्तकीन. फुल टॉस हवेत खेळलेत लॉंग ऑफला. जेलची हो कॅच ड्रॉप. सेकंडचा कॉल. रनआउटची चान्स मिस झालेली आहे. 3 केलेला पूर्ण 4थ्याचा प्रयत्न चालवला. कॅच ड्रॉप झालेली आणि या बॉल वरती 3 धावा इथून मिळालेल्या आहेत. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 2 मध्ये 6 करायचे होत्या. 3 आलेल्यात म्हणजे एका चेंडू मध्ये 3 ची गरज आहे. 1 बॉल मध्ये 3 ची गरज आहे. नेरळ प्रीमियर लीग पैसा वसूल मॅच. या गुलाबी थंडीमध्ये अंगावरती शहारे आणणारी मॅच. प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढवणारी मॅच. ज्यासाठी प्रेक्षकांना गर्दी केलेली ती ही मॅच. नेरळ प्रीमियर लीगचा आनंद तुम्ही घेतात. या क्रीडांगणावरती मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिलेल्या. एक बॉल 3 धाव संख्येची गरज आहे. चला फिल्डिंग लावून घ्या ताबडतोब. कॅच सुटलेली. कॅच सुटली की मॅच सोडली आहे. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच, छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. क्रिकेटचं सूत्र आहे. कॅच सुटलेली आहे. आता 1 चेंडू मध्ये 3 ची गरज आहे. श्रीलंका बनाम भारतामध्ये झालेली मॅच 4 या धाव संख्येवरती लॉंग ऑफला तिसारा परेरा यानं रोहित शर्माची जेल सोडली होती आणि त्यानंतर 264 धाव संख्येचं विश्व विक्रम रोहित शर्माने रचलं. जे प्रेक्षक बसले होते ते आता उभे राहिलेले आहेत. जब तक ना सफल हो चैन की नींद को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 1 बॉल 3 ची गरज. चेंडू निघालाय वाइडिश. वाइडिश फाइन लेग सीमा रेषेच्या पलीकडे. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. सामना इथून जिंकलेला नेरळ रॉयल्सच्या टीमनं. अभिनंदन टीम.
मॅचचा मॅन ऑफ द मॅच मुस्तकीनचं आपण कौतुक करूया, ज्याप्रमाणे त्यानं परफॉर्मन्स आपला या संपूर्ण मॅचच्या दरम्यान त्यानं दाखवलेलं. मॅचची समरी ऑन स्क्रीन. नेरल रॉयल्स संघानं जबरदस्त बॅटिंग करता सामना जिंकलेला. सौरभ पारधीनं 3 विकेट घेतलेला, ऋषीने 17 बनवलेल्या 11 चेंडूंमध्ये. रोशन कातकरीनं जबरदस्त ऑलराऊंडर कामगिरी केली होती. 9 चेंडूंमध्ये इंडिव्हिज्युअल 26, 3 महत्वाच्या विकेट्स त्याने घेतल्या होत्या. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच समरी शो करा कुणाल प्लीज ऑन स्क्रीन पुन्हा एकदा. आजचा पहिला दिवस या ठिकाणी जरूर संपन्न होता.